नमस्कार. देशभक्तीच्या सुपर 30 मध्ये मी साक्षी आपलं स्वागत करते. समाजवादी पक्षाचे आमदार अबू आझमी यांच्या विधानावर भारतीय जनता पक्षाचे खासदार उदयनराजे भोसले यांनी या संदर्भात प्रतिक्रिया देताना औरंगजेबाची कबर उखडून टाकावी असं विधान केलं. दरम्यान आता खासदार उदयनराजे भोसले यांच्या विधानावर मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी देखील प्रतिक्रिया देत औरंगजेबाच्या कबरी संदर्भात भूमिका स्पष्ट केली. तसेच औरंगजेबाच्या कबरीला जुन्या काँग्रेसच्या काळात ASIचं संरक्षण मिळालं असल्याचंही मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी यावेळी स्पष्ट केलं. पोलीस ठाण्याचा संपूर्ण कार्यभार महिलांच्या हाती, परिचारिकांचा सन्मान, महिलांची पदयात्रा अशा विविध उपक्रमांनी शनिवारी सांगलीत जागतिक महिला दिन साजरा करण्यात आला. मिरजेतील महात्मा गांधी चौक पोलीस ठाण्यात ठाणे अंमलदारापासून रस्त्यावरील वाहतूक नियंत्रणापर्यंतची सर्व जबाबदारी महिला अधिकारी व कर्मचाऱ्यांनी पार पाडली. फेब्रुवारी महिन्याचे 1500 रुपये लाभार्थी महिलांना मिळण्यास सुरुवात झाली असल्याची माहिती मंत्री अदिती तटकरे यांनी सांगितली आहे. 7 मार्च 2025 पासून फेब्रुवारी महिन्याचे पैसे लाभार्थी महिलांच्या खात्यात जमा होण्यास सुरुवात झाली असून 12 मार्च 2025 पर्यंत ही प्रक्रिया सुरू राहणार असल्याचेही मंत्री अदिती तटकरे यांनी सांगितलं. तसेच फेब्रुवारी महिन्याचे 1500 रुपये आणि मार्च महिन्याचे 1500 रुपये असे 2 टप्प्यात जमा होणार असल्याचंही मंत्री अदिती तटकरे यांनी स्पष्ट केलंय. महात्मा फुले शिक्षण संस्थेच्या इस्लामपूर येथील कर्मवीर भाऊराव पाटील महाविद्यालय आणि नॅशनल युनिव्हर्सिटी फिलिपिन्स यांच्यात आंतरराष्ट्रीय सामंजस्य करार करण्यात आलं. या कराराद्वारे दोन्ही संस्थांमध्ये शैक्षणिक व संशोधन सहकार्य वाढवले जाईल. उच्च शिक्षण, संशोधन, मानसिक आरोग्य, स्त्री सबलीकरण, कौशल्य विकास, तंत्रज्ञान आणि नव उपक्रम यासारख्या क्षेत्रांमध्ये नव्या संधी उपलब्ध करून देण्याच्या दृष्टीने हा करार महत्त्वपूर्ण ठरणार आहे. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या नेतृत्वात महाराष्ट्र विमानतळ विकास कंपनीतर्फे नागपूरचा जिल्हाधिकारी कार्यालयाच्या सहकार्याने शिवणगाव येथील प्रकल्पग्रस्त कुटुंबांसाठी भूखंड वाटप कार्यक्रम पार पडला. हा कार्यक्रम पुनर्वसन आणि शाश्वत शहरी विकास सुनिश्चित करण्याच्या दिशेने एक महत्त्वपूर्ण पाऊल आहे. महामेट्रोने गेल्या 6 वर्षात अनेक मैलाचे दगड पार केले. सुरुवातीच्या मर्यादित सुविधांपासून तर आतापर्यंत सतत नवनव्या उपक्रमातून प्रवाशांचा प्रवास सुखकर आणि आनंददायी केला. 6 वर्षानंतर मेट्रो दररोज 40 किमी धावत असून 38 मेट्रो स्थानकावरून प्रवाशांना सुविधा देत आहे. 6 वर्षात महामेट्रोने 8,63,65,705 प्रवाशांची वाहतूक केली आहे. 8 कोटीच होते ना. नोंदित कामगारांना राज्य शासनाच्या कामगार विभागाने जाहीर केलेल्या शैक्षणिक, आर्थिक, सामाजिक व आरोग्य विषयक योजनांचे लाभ थेट हस्तांतरण पद्धतीने देण्यात येतात. यानुसार कामगारांच्या पाल्यांना शैक्षणिक सहाय्य देण्यात येते. जानेवारी ते डिसेंबर 2024 इयत्ता 7वी पर्यंतच्या शिक्षणासाठी, इयत्ता 8वी ते 10वी साठी 11वी व 12वीतील पाल्यांना शैक्षणिक सहाय्य आणि 10वी व 12वी उत्तीर्ण पाल्यांना प्रोत्साहन राशी स्वरूपात 17,72,76,000 रुपयांचे अर्थसहाय्य देण्यात आले आहे. बाहेरच्या जिल्ह्यातून विक्रीसाठी आणलेले जिवंत खवले मांजर आणि 3 महागडी वाहने वन विभागाच्या अधिकाऱ्यांनी जालना शहरात जप्त केले आहेत. या प्रकरणातील 6 जणांना अटक करण्यात आली असून अन्य जिल्ह्यातील नैसर्गिक अधिवासात असलेले खवले मांजर पकडून हे जालना येथे विक्रीसाठी आणण्यात आले होते. बनावट ग्राहक तयार करून ही कारवाई करण्यात आली आहे. पुण्यातील येरवडा पोलीस स्टेशन पासून हाकेच्या अंतरावर असलेल्या चौकात काल सकाळी BMW गाडी रस्त्यात थांबवून मंदधुंद तरुणाने लघुशंका केल्याची घटना घडली. त्यावेळी स्थानिकांनी हटकल्यानंतर त्या तरुणाने अश्लील हावभाव करून भरधाव कारने निघून गेला. या घटनेचा व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल झाल्यानंतर या प्रकरणी संतप्त प्रतिक्रिया उमटल्या आहेत. काही आठवड्यांपूर्वी पुण्यात एका महिलेवर एसटी बसमध्ये बलात्कार करण्यात आला. ही घटना ताजी असतानाच आता बीडमध्ये रक्षकच भक्षक झाल्याची धक्कादायक घटना समोर आली आहे. महिला दिनानिमित्त सत्कार करायचे सांगत पोलीस अंमलदारांनी महिलेवर बलात्कार केल्याची घटना समोर आली आहे. या प्रकरणी बीड जिल्ह्यातील पाटोदा पोलीस स्टेशनमध्ये आरोपी पोलीस कर्मचारी उद्धव गडकर याला या प्रकरणी ताब्यात घेतलं आहे.
महाराष्ट्र नवनिर्माण सेनेला आज 19 वर्षे पूर्ण झाली आहेत. आज मनसेचा 19वा वर्धापन दिन आहे. त्या निमित्ताने मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांनी चिंचवडमध्ये मनसे कार्यकर्त्यांचा मेळावा आयोजित केला होता. यावेळी राज ठाकरेंनी जोरदार भाषण केले. मनसे अध्यक्ष राज ठाकरेंनी महिला दिनाच्या दुसऱ्याच दिवशी जोरदार मागणी केली. महिला दिन हा खरं तर जिजाऊ साहेबांचा नावाने ओळखला पाहिजे असे राज ठाकरे म्हणाले आहेत. उपराष्ट्रपती जगदीप धनखड यांना रविवारी सकाळी एम्स दिल्लीच्या हृदयविकार विभागात दाखल करण्यात आले. त्यांची प्रकृती स्थिर असल्याचे सांगण्यात येत आहे आणि त्यांना आता डॉक्टरांच्या देखरेखीखाली ठेवण्यात आले आहे. उपराष्ट्रपतींना रात्री उशिरा अस्वस्थ वाटू लागले आणि छातीत दुखू लागले. त्यानंतर रविवारी सकाळी त्यांना तातडीने एम्स मध्ये दाखल करण्यात आले आहे. अर्थमंत्री निर्मला सीतारामन यांनी वस्तू आणि सेवा कर दरांमध्ये बदल करण्याचे संकेत दिले आहे. अर्थमंत्री निर्मला सीतारामन यांनी सांगितले की जीएसटी स्लॅब मध्येही बदल करण्याचा विचार केला जात आहे. या संदर्भात अंतिम निर्णय लवकरच घेतला जाईल. इकॉनॉमिक टाइम्सशी केलेल्या विशेष संभाषणात केंद्रीय अर्थमंत्री निर्मला सीतारामन म्हणाल्या की जीएसटी दर तर्कसंगत करण्याबाबत अंतिम निर्णय लवकरच घेतला जाईल. स्लॅबच्या पुनर्रचनेसंबंधी विचार करण्यात येत आहे. तेलंगणा राज्यातील संगारेड्डी जिल्ह्यातील अमीनपूर शहरात एक धक्कादायक घटना घडल्याची माहिती समोर आली आहे. अमीनपूर शहरातील मुलींच्या एका खासगी वसतिगृहात छुपा कॅमेरा आढळून आला आहे. या घटनेमुळे संगारेड्डी जिल्ह्यात मोठी खळबळ उडाली आहे. यावर अनेक नागरिकांनी संतप्त प्रतिक्रिया दिल्या आहे. यानंतर या प्रकरणात पोलिसांनी वसतिगृहाच्या वॉर्डनला अटक केली असून या घटनेचा तपास पोलिसांनी सुरू केला आहे. पंजाबमधील तरुणांना व्यसनाच्या जाळ्यात ओढण्यासाठी तस्करांनी हेरोईनच्या पाकिटांसोबत मोफत आईस वाटप करण्यास सुरुवात केली आहे. त्यामुळे ते रोखण्याचे मोठे आव्हान सुरक्षा यंत्रणांपुढे उभे राहिले आहे. 2024 पर्यंत देशात ज्येष्ठ नागरिकांची संख्या 157 दशलक्ष इतकी असून 2050 पर्यंत ती 346 दशलक्ष इतकी होण्याचा अंदाज आहे, जी देशाच्या एकूण लोकसंख्येच्या 20.6% इतकी आहे. त्यामुळे सिनियर सिटीजन हाऊसिंग हे एक महत्त्वाचे क्षेत्र भविष्यात उदयास येणार असून सहज स्थितीत असलेल्या केअर होमच्या तुलनेत सिनियर सिटीजन हाऊसिंग मध्ये ज्येष्ठांना अनुसरून अनेक बदल करणे गरजेचे आहे. भारतीय नागरिक कुलभूषण जाधव यांचे इराणमधून अपहरण करून पाकिस्तानच्या ताब्यात देणारा पाकिस्तान गुप्तचर संस्थेचा एजंट मुफ्ती शाह मीर याचा अज्ञात हल्लेखोरांनी गोळ्या घालून हत्या केली आहे. मणिपूरच्या कांगपोकपी जिल्ह्यामध्ये कुकी निदर्शक आणि सुरक्षा दलांमध्ये शनिवारी संघर्ष झाल्यामुळे पुन्हा अशांतता निर्माण झाली. या संघर्षामध्ये एक व्यक्ती ठार झाली असून 25 जण जखमी झाले. मृत व्यक्तीची ओळख पटली असून त्याचे नाव लाल गौथासिंह सिंगसेट असे असल्याची माहिती देण्यात आली. जखमींमध्ये काही महिलांचाही समावेश असल्याची माहिती अधिकाऱ्यांनी दिली आहे. जम्मू काश्मीर मधील कठुआ जिल्ह्यातून 2 दिवसांपूर्वी 3 जण बेपत्ता झाल्याची माहिती समोर आली होती. यानंतर आता या 3ही व्यक्तींचा मृतदेह एका नदीत आढळून आले आहेत. या घटनेमुळे मोठी खळबळ उडाली आहे. या 3ही व्यक्तींचे मृतदेह शनिवारी सुरक्षा दलाच्या जवानांना आढळून आले असून पुढील चौकशी सुरू आहे. सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार लग्नाला जाताना हे 3 जण बेपत्ता झाले होते. F-35 लढाऊ विमानांच्या खरेदीविषयी अमेरिकेने भारताला औपचारिक प्रस्ताव दिलेला नाही, अशी माहिती हवाई दल प्रमुख एअर चीफ मार्शल AP सिंग यांनी दिली. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या अमेरिका दौऱ्यादरम्यान अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी भारताला F-35 विमाने विकण्याविषयी विचार मांडला होता. मात्र अद्याप तसा काही प्रस्ताव मिळाला नसल्याचे हवाई दल प्रमुखांनी स्पष्ट केले. शाहरुख खान, अजय देवगण व टायगर श्रॉफ हे बॉलिवूड अभिनेते विमल पान मसाल्याची जाहीर करताना दिसतात. ही जाहिरात चुकीची माहिती देत असल्याची तक्रार जयपूर मधील एका रहिवासी असलेल्या व्यक्तीने केली होती. त्यानंतर जयपूर मधील जिल्हा ग्राहक तक्रार निवारण केंद्राने शाहरुख खान, अजय देवगण आणि टायगर श्रॉफ यांच्यासह JB इंडस्ट्रीचे अध्यक्ष यांना नोटीस बजावली आहे. पान मसाल्यात केशर असल्याचा दावा करणाऱ्या जाहिरातीबद्दल स्पष्टीकरण देण्यासाठी जिल्हा ग्राहक तक्रार निवारण केंद्राने त्यांना 19 मार्च रोजी प्रत्यक्ष किंवा प्रतिनिधी मार्फत हजर राहण्याचे समन्स बजावले आहे. लक्ष्मण उतेकर दिग्दर्शित छावा चित्रपटाला 20 दिवसानंतरही बॉक्स ऑफिसवर जबरदस्त कमाई करत आहे. छत्रपती संभाजी महाराज यांच्या जीवनावर आधारित असलेला छावा चित्रपट हा 2025 मधला 500 कोटींहून अधिक कमाई करणारा पहिला चित्रपट ठरला आहे.
सॅकनिलच्या अहवालानुसार छावा चित्रपटाने 23व्या दिवशी भारतात 16.5 कोटींची कमाई केली आहे. त्यामुळे एकूण कमाईचा आकडा 500 कोटी पलीकडे गेला आहे. सई ताम्हणकर आणि आदिनाथ कोठारे हे दोघेही सध्या झी5 वाहिनीवरील क्राईम बीट या वेब मालिकेतून प्रेक्षकांसमोर आले आहेत. या निमित्ताने बोलताना मराठीतही अनेक विषयांवर वेब मालिका होऊ शकते, मात्र मराठीसाठी पूर्णपणे सशक्त OTT माध्यमाची गरज आहे, असे मत सई ताम्हणकरने व्यक्त केले. तर पहिल्यांदाच हिंदी वेब मालिकेत इन्स्पेक्टरची भूमिका करणाऱ्या आदिनाथने दिल्लीची भाषा आणि तिथला पोलीस अधिकारी साकारणे आव्हानात्मक होते असे सांगितले. ICC चॅम्पियन्स ट्रॉफी 2025 ची महाअंतिम फेरी आज रंगणार आहे. भारत आणि न्यूझीलंड या दोन्ही देशांच्या क्रिकेट टीम आज एकमेकांचा सामना करणार आहेत. टीम इंडियाने चॅम्पियन्स ट्रॉफीच्या सगळ्या सामन्यांमध्ये विजय मिळवत आजच्या अंतिम फेरीत धडक मारली आहे, तर न्यूझीलंडच्या टीमला लीग मॅच मध्येच भारताकडून पराभव पत्करावा लागला आहे. सन 2000 मध्ये या दोन्ही देशांमध्ये ICC चॅम्पियन्स ट्रॉफीचा सामना पार पडला होता. त्यावेळी किवींनी चॅम्पियन्स ट्रॉफीवर नाव कोरलं होतं. आता भारत 25 वर्षांनी हिशोब चुकता करणार का, याकडे अवघ्या देशाचं लक्ष लागलं आहे. चॅम्पियन्स करंडक एक दिवसीय क्रिकेट स्पर्धा जिंकण्याचा आमचा दृढ निश्चय पक्का आहे. न्यूझीलंड विरुद्ध यशस्वी कामगिरी करण्याचा आम्हाला विश्वास आहे, असे भारताचा उपकर्णधार शुभमन गिलने अंतिम लढतीच्या पूर्वसंध्येला सांगितले. सध्या डॉमिनोज मधला एक विचित्र व्हिडिओ समोर आला आहे. या व्हिडिओमध्ये डॉमिनोज मधले कर्मचारी किचन मध्ये पिझ्झा तयार करत आहेत. यावेळी त्यांनी हातात काहीही घातलं नसून ते तसेच पिझ्झा बनवताना दिसत आहेत. म्हणजे पिझ्झा बनवताना स्वच्छतेची अजिबात काळजी घेतली गेली नाही. एवढंच नाही तर व्हेज आणि नॉन व्हेज पिझ्झा एकाच ठिकाणी बनवताना दिसत आहे. अशा प्रकारे लोकांची फसवणूक करताना दिसत असून हा प्रकार अतिशय गंभीर आहे. अप्रेंटिस नोंदणीचा अंतिम तारीख 12 मार्च 2025 पर्यंत वाढवली आहे. इच्छुक उमेदवार अधिकृत वेबसाईट unionbankofindia.co.in द्वारे अर्ज करू शकतात. यापूर्वी या पदांसाठी अर्ज करण्याची शेवटची तारीख 5 मार्च 2025 होती. नोंदणी विंडो 19 फेब्रुवारी 2025 रोजी उघडली गेली. भरती मोहिमेचे उद्दिष्ट 2691 रिक्त जागा भरणे आहे. पात्र वयोमर्यादा 1 फेब्रुवारी 2025 पर्यंत 20 ते 28 वर्षे आहे. देशातील कोट्यवधी करदात्यांच्या सोयीसाठी आयकर विभागाने ई-फायलिंग पोर्टलवर ई-पे कर सेवेअंतर्गत बँकांची यादी अपडेट केली आहे. आता या सुविधेअंतर्गत 30 बँका अधिकृत केली गेली आहेत, ज्यात नवीन बँका जोडल्या गेल्या असून काही विद्यमान बँका स्थलांतरित झाल्या आहेत. यामुळे करदात्यांना टॅक्स भरण्यासाठी अधिक पर्याय मिळतील आणि प्रक्रिया पूर्वीपेक्षा अधिक सोयीस्कर होईल. अमेरिकेतील कॅलिफोर्नियातील चिनो हिल्स येथील BAPS हिंदू मंदिरात तोडफोडीची घटना समोर आली आहे. यासोबतच मंदिरावर आक्षेपार्ह संदेश लिहिले होते. BAPSच्या सोशल मीडियावरून ही माहिती शेअर केली आहे. यामध्ये त्यांनी असेही अधोरेखित केले की ते कधीही द्वेषाला मूळ धरू देणार नाहीत आणि शांती आणि करुणा कायम राहील. दरम्यान आता या तोडफोडीच्या घटनेवरून भारताने निषेध व्यक्त केला आहे. अमेरिकेत गेल्या काही कालावधीपासून भारत आणि हिंदूंना विरोध केला जात आहे. अनेकदा भारतीयांना तेथे वंशवादाचा सामना करावा लागतो. दरम्यान अमेरिकेत एका हिंदू मंदिरावर हल्ला करण्यात आला आहे. अलीकडच्या काळातील ही दुसरी घटना आहे. या मंदिरात भारताविरोधात संदेशही लिहिण्यात आला आहे. बांगलादेशात हिंदू मंदिरांवर होणाऱ्या हल्ल्यानंतर आता अमेरिकेतही हिंदू मंदिरांवर हल्ल्याच्या घटना वाढ झाली आहे. तर या होत्या आजच्या सुपर 30 बातम्या. अशाच बातम्या जाणून घेण्यासाठी बघत रहा देशोन्नती. नमस्कार.